गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2 अँड गोवा. सो आम्ही रात्री खूप उशिरा झोपलो, त्यामुळे आज थोडा लेटच उठलो आहे. सकाळी सकाळी आम्हाला जायचं आहे इथे ब्रेकफास्टसाठी. सो ब्रेकफास्टचा टाइम हा लास्ट टाइम 10:30चा आहे. सो आम्ही आता निघालो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी. पेट भर जाएगा. वॉटरमेलन आलं आता. सो आता ब्रेकफास्ट झाला आहे आणि आम्ही रेडी झालो पूलसाठी. सो ऐश्वर्याला पूल एन्जॉय करायचं होता, सो ते आले पूल एन्जॉय एक फ्रूट सलाड. सो अशा प्रकारे आम्ही आलो आहे पूल मध्ये एन्जॉय करण्यासाठी. Wish that I could cough out my emotions in a healthy manner and just become the right person that actually matters. And every day I drive my car to my little job and I find some peace in the stations that I throw on. But I wish there was a सो आम्ही होतो पूल मध्ये आणि पूल मधून आम्हाला समोर असा दिसला जिम. सो इथे जिम आहे. सो आम्ही विचार केला की पूल मध्ये कपडे ओले करण्याच्या आधी एकदा जिम मध्ये जाऊन येऊया आणि नंतर जाऊया आपण पूल मध्ये. सो आपण जाऊया जिम मध्ये. I wish that I could cough out my emotions in a healthy manner. जिम नंतर आम्ही पुन्हा आलोय पूल मध्ये. इथे जम्प केली आहे. हा किड्स पूल आहे. सो आम्ही आता विचार करतोय की जावं बीच वरती, कारण की पूलचे कपडे पण घातलेले आहेत. सो एकदा बीच वरती जाऊन या, बिकॉज काल जर तुम्ही बघाल तर मुलं खेळले बीच मध्ये, पण आम्ही ऍक्च्युली भिजलो नव्हतो. तर आज आम्ही जातोय बीच वरती स्पेशली भिजण्यासाठी. आधी आली मी स्कूटी रिन्युअल साठी. आम्ही स्कूटी घेतलेली. सो रिन्युअल इन द सेन्स आम्ही एका दिवसासाठीच घेतलेली. विचार केलेला दुसऱ्या दिवशी आम्ही कार घेऊ, पण ऍक्च्युली जर बघाल तर ह्या छोट्या छोट्या गलीमधून जावं लागतं, त्यामुळे आम्हाला स्कूटी बेटर वाटली. सो आम्ही स्कूटी पुन्हा रिन्यू करतो. हे एक दिवसाचं पुन्हा घ्यायचं. काल घेतलं, खूप तहान लागलेली म्हणून आम्ही घेतली एक वॉटर बॉटल आणि निघालो बीच वरती. सो हा बीच आमच्या हॉटेलपासून, जसं मी तुम्हाला सांगितलं, तर हा जवळ होता बीच. त्यानंतर आम्ही बीच वरती गेलो. सो बीच वरती पोहोचल्यावरती बीच बघितला तर खूप क्लीन आणि नीट म्हणजे ही अशी रेती आपल्या म्हणजे आमच्या मुंबई साईडला तरी नाही दिसत. सो या साईडला बघाल तर ही क्लीन बीच आहेत मोस्ट ऑफ द. आणि ह्या शिवायशी बघून खूप खुश झाले. मग ते पाण्यात गेले, त्यांना पाण्यात जायचं होतं. फक्त शिवांशी नाही तर आम्हीही पाण्यात गेलो. सो आम्हालाही खूप मजा येत होती पाण्यामध्ये. ही रेती होती, रेती अगदी रवा केक सारखी दिसत होती. सो रेती बरोबर पण आम्ही खूप असं खेळलो बीच वरती. I wish that I could cough out my emotions in a healthy manner.
सो वी आर गेट रेडी अगेन अँड जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं की आम्ही रूम चेंज करतोय. सो जी नवीन रूम आहे ती बघण्यासाठी चालेल. सो रिसेप्शनवर जाऊन आम्ही नवीन रूम एकदा चेक करू. जर व्यवस्थित वाटली तर आम्ही रूम चेंज करणार आहे. सो आपण बघूयात नवीन रूम. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही रूम चेंज करतोय. सो हा आहे आमचा सेकंड रूम. सो इथे तुम्ही बघाल तर एक लिव्हिंग आहे. लिव्हिंगला अटॅच ही बाल्कनी पण आहे. सो इथून एक वॉशरूम आहे लिव्हिंग साठी अँड दिस इज अनदर रूम लाईक अ बेडरूम. सो बेडरूमला पण इथे एक सुंदर अशी बाल्कनी आहे आणि इथून बघाल तो पूल व्ह्यू आहे. सो आता आम्ही नेक्स्ट 2 days साठी आय थिंक 3 days साठी त्या रूम मध्ये असतो. सो आमचा पहिला जो रूम बघाल तर तो रूम एक सिंगल रूम होता फक्त. आता आम्ही घेतोय डबल रूम. रूम चेक केल्यानंतर आम्ही गेलो लंचसाठी. सो लंच आम्ही इथे हॉटेलमध्येच केला कारण की आम्हाला ऑलरेडी हे सगळं करण्यामध्ये खूप उशीर झाला. तर विचार केला आम्ही हॉटेलमधला बफेटच यूज करतो. सो आम्ही तिथेच लंच केला. सो लंचमध्ये बघाल तर तिथे खूप सारी व्हरायटी होती. व्हेज नॉनव्हेज हे दोन्हीही होतं. सो तुम्हाला जे हवं ते तुम्ही खाऊ शकता. सो मुलंही होती तर आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही घेतली. त्यानंतर इथे होतं कस्टर्ड. सो हेही खूप सुंदर होतं आणि इथली जर हॉटेलमधली टेस्ट बघाल तर फूडची क्वालिटी खूप छान होती. आम्ही नंतर आईस्क्रीम खाल्ली. आईस्क्रीम खाऊन आम्ही निघालो. सो आता आम्ही चाललो आहोत एका ठिकाणी. ते ठिकाण म्हणजे तुम्ही बघाल तर त्या ठिकाणी खूप असे कलरफुल घरं आहेत. सो त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. आपण बघूयात ती घरं कशी आहेत एक्झॅक्टली. आमच्या हॉटेलपासून जवळजवळ तिथे जायला एक अर्धा तास आहे. पण तरीही आम्ही चाललो आहे कारण की आम्ही ते सर्च करून ठेवलेलं. आम्हाला बघायचं होतं की ते ठिकाणी कसं दिसतं. सो आम्ही चाललो आहोत तिकडे. Wish that I could cough out my emotions in a healthy manner and just become the right person that actually matters. And every day I drive my car to my little job. Find some peace in the stations that I throw on. But I wish there was a song with your name as the title. Oh yeah. अशा पद्धतीने आम्ही डे स्पेंड केला डे 2 इन गोवा. सो थँक यू गाईज.